हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज शोल्डर वर्कआउट करूया. त्यात फर्स्ट सेट घेतला नेहमीप्रमाणे आपण ट्रॅप्स वर्कआउट. त्यात पहिला सेट साईड ट्रॅप्स युजिंग डंबेल. गरमी एवढी आहे ना की ताण होत असेल. आधीच पालख्या उडल्यात आमच्या जिमला यायच्या अगोदरच. तरी पण रोशन झाला मी एवढंच बोललो, भाई आज काही हो, आपण आज फुल हेवी वर्कआउट करत आहे. नंतर आपण सेट घेतला फ्रंट ट्रॅप युजिंग बार्बल रॉड. तर बी आम्ही सेट चालू केलं की लाईट घालतात. आधीचा सीट एवढी आहे, पालख्या उडत आमच्या, त्यात लाईट गेली तर काय होईल काय सांगू शकत नाही. बरोबर बोललेला कमान क्वेश्चन आई सोडली जा मेलो आता बस चल मेलो आता लाईट गेली बस चल बोल चला आणि आता घे कमान दर्शन कमान मस्त मस्त जाट्टू वगैरे गेली तिकडे जाऊन गरज होती तिकडे जायची तर पण मस्त मस्त लाटा बघ आता लाटा बघ कमान त्यानंतर आपण घेतला बॅक ट्रॅप सेट. बॅक ट्रॅप्स रायझिंग युजिंग स्मिथ मशीन. त्या ह्याला इथं ट्रॅप्स मारता मारता आमच्या पालख्यावर. तर शोल्डर वर्कआउट कसा होईल काय समजत नाही. देवादा बोलते भाई मी आत्ताच जातोच घरी, मला बस झाला वर्कआउट. रोशनदा ऐकत नाही, देवादाला बोलते पहिले वर्कआउट चालू कर. दरवी तर तुझा नाटकं असतात बोलो काय. पहिलाच वेट होईल घेतला. दरवी आपण 10 केजी मारतो. आज रोशनदा बोलते जाम झाला, आईनं 15 केजी 30 ठेव, ले काळाचा कंटाळा. पाटी पाटी बटरफ्लाय करतो बटरफ्लाय करतो बाहेर बटरफ्लाय कर बाहेर खाली आलो पुढे काढ बाहेर कलर हां उचल 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 अरे किती मोठी व्हिडिओ बन तुझी, अरे तो दिसतच नाही. हे बॅटरी स्लो आता बघ मला बोलते कसं झालं का आता एक मस्त ट्रॅप सेट नंतर आपण घेतले शोल्डर वर्कआउट. त्यामध्ये पहिला सेट घेतला फ्रंट क्लोज ग्रिप प्रेस युजिंग स्मिथ मशीन. सेट मध्ये लक्षात ठेवा तुमचा एल्बो शोल्डरच्या नाहीतच वर खाली पाहिजे. जर तुमचा एल्बो थोडा तरी बाहेर आला तर शोल्डरला इंजुरी व्हायची शक्यता असते. आयसोली कोणाला आली हली मॉन्स्टर रोशन सोनी बायसेप बघते प्रत्येक सेट मात्र बायसेप बघणार. चेस्ट मारताना बायसेप बघायचा, शोल्डर मारताना बायसेप बघायचा, फ्लाय मारताना बायसेप बघायचा. त्या बायसेप मध्ये हाय का माहिती आहे ऋतिक रोशनचे बायसेप त्यानंतर सेट घेतला बिहाइंड द नेक शोल्डर प्रेस युजिंग स्मिथ मशीन. बाकी सेट मात्र आमच्या पालख्या उडलेल्या. आता रोशन बोलते भाई या सेटला मला हेवी वेट जाणार नाही. मग काय घेतला जुरूचा वेट.
मस्त. मस्त मस्त रोशनदा मस्त. पूर्ण वरती घेते बघ. खाली अजून खाली. बस बस. मस्त 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 मस्त. कडक मस्त. कमान. टॅच मस्त. मस्त लावली. मस्त मस्त. मार मस्त. टॅच त्यानंतर घेतला साईड डंबेल प्रेस. साईड डंबेल प्रेसला रोशनला मी Come on, आधीच buddy, come बोललो, on. तू तिथं लाईट वेट मारलं, तिथं आपल्याला फुल हेवी घ्यायचं. खाली आहे ना. मग काय रोशन बोलते ऐकते. रोशन बोलते चल घे, मी तर आज उडून येईन बोलते वेट. बस बस. कडक है. आईने भी नहीं आया तो. तुझे नाही भांड्याचे. बघताय ऐकते काय रोशन बघा. साला 25 केजीला असा उडवतोय की काहीच वेट नाहीये. आता उडव 30 केजीला तुझी तर गाडच बसणार आहे बघ. Come on. 6 more. 1, 2, come on. 3, come on. 4, 5, come on. चला माझ्या त्या पालख्या उडल्यास 30 केजीला. जास्तीत जास्त किती 6 रेप मारले. तर बघूया रोशन किती मारतोय. चला बोललेलो मी रोशनच्या पालख्या उडतील उडल्यात. एक नंबर. मस्त easy मारायच. मस्त. Come on. 2 more. मस्त. चल. पास. एक मिनिट. Come on. मस्त मस्त. Come on. मस्त. त्यानंतर साईड घेतला डंबेल लॅटरल राईज. रोशन बोलतोय आपण लाईट वेट घेऊया. रोशनला बोललो नाही, आपण बाकी ठिकाणी सगळे हेवी सेट घेतले, इथं आपण हेवी सेटच मारायचं. रोशन बोलते हा तर आपल्या हात गांड करून ठेवणार. मग काय सेट मारता पालख्या सगळ्यांनी उडल्या. आता काय पुढचे सेट जातील ना जातील तरी पण बोललो आपण लास्ट सेट एक घेऊन बघूया जातोय का. त्याला काय समजत नाही, इकडे पाऊस पडत नाही. बाकी चौफेर साईडला सगळीकडे पाऊस पडतोय. इथं पाऊस पडला नसल्यामुळे एवढे हीट वाढले की वर्कआउट मारायची इच्छाच नाही. लय हलते रोशनदा. काय लास्ट सेट घेतला ओव्हरहेड केबल रोप पुल. आज हीट जास्त असल्यामुळे आणि गर्दी असल्यामुळे जिममध्ये आम्ही आज काही पोजिंग केली नाही, त्यामुळे पोजिंगचे आज काही व्हिडिओज फोटोज टाकले नाहीत. पण तुम्ही लक्षात ठेवा कधीही वर्कआउट झाल्यानंतर पोजिंग केल्यामुळे चांगलं असतं फॉर युअर मसल्स. ओव्हरहेड. डोक्याच्या वर जाऊ दे. बघ.
Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.